श्रोते हो नमस्कार. 1960-70च्या दशकात स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक वॉल्टर मिशेल यांनी मुलांवर एक मानसशास्त्रीय प्रयोग केला. त्या चाचणीचे नाव आहे मार्शमॅलो चाचणी. यामध्ये विलंबित समाधान आणि संयम मोजला जातो. संशोधकांनी लहान मुलांना एका खोलीत बसवून त्यांच्यासमोर एक मार्शमॅलो ठेवली किंवा एखादी आवडीची गोष्ट जसं की गुलाबजाम किंवा कॅडबरी असं ठेवलं. संशोधकाने बाहेर जाण्यापूर्वी मुलांना सांगितले की जर त्यांनी मार्शमॅलो 15 मिनिटे न खाता ठेवला तर त्यांना दुसरा मार्शमॅलो मिळेल. जर लगेच खाल्ला तर दुसरा मिळणार नाही. काही मुलांनी संयम ठेवून 15 मिनिटाची वाट पाहिली आणि 2 मार्शमॅलो मिळवले, तर काहींनी लगेच खाऊन टाकले. ज्या मुलांनी संयम बाळगला ती मुले मोठी झाल्यावर अधिक यशस्वी, अभ्यासू आणि भावनिकदृष्ट्या स्थिर असल्याचे अभ्यासात आढळले. हीच चाचणी आपण मोठ्यांनाही लागू करू शकतो. सध्या आपण सगळेच भ्रमणध्वनीच्या इतक्या आहारी गेलो आहोत की 1 तास भ्रमणध्वनीला हात लावला नाही तर एक छान भेटवस्तू मिळेल असे सांगितले तर 99% लोकांना या मोबाईलला हात न लावणे अशक्य वाटेल. यालाच मॉडर्न मार्शमॅलो टेस्ट असेही म्हणता येईल. याचे कारण युअर ब्रेन इज नॉट बिल्ट फॉर लॉंग टर्म सक्सेस बट फॉर शॉर्ट टर्म सर्व्हायवल. खरं म्हणजे प्राणी आणि मनुष्य यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. प्राण्यांमध्ये मेंदू प्रगत नसल्याने ते फार पुढचा विचार करत नाहीत, फार फार तर 2-3 महिने. माणसामध्ये मात्र प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा डेव्हलप झाल्यामुळे माणूस भविष्याचे नियोजन करतो. पण तरीसुद्धा जीवनात असे अनेक प्रसंग येतात की तेव्हा परिणामांचा विचार न करता निर्णय घेतले जातात. अशा प्रसंगी मेंदूचा प्रिमिटिव्ह म्हणजेच आदिम भाग क्रियाशील झालेला असतो. कठोपनिषदातील एक श्लोक आहे, आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धी मनः प्रग्रहमेव च. अर्थात आत्मा हा रथाचा मालक आहे. आपला देह म्हणजे रथ आहे. बुद्धी रथाला योग्य दिशेने चालवणारी सारथी आहे. मन हे इंद्रिये नियंत्रणात ठेवणारा लगाम आहे. इंद्रिये ही रथाला असलेले घोडे आहेत. ज्याप्रमाणे चांगला सारथी लगाम घट्ट धरून ठेवतो तेव्हाच रथ आणि घोडे योग्य मार्गाने जातात, त्याचप्रमाणे बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवल्यास आत्मा आपले ध्येय साध्य करू शकतो. जर मनावर बुद्धीचे नियंत्रण नसेल तर इंद्रिये बेलगाम होऊन मनुष्याचे अधःपतन होऊ शकते. मन हे अतिशय चंचल आहे, त्यामुळेच मनाला शिस्त लावणे अतिशय अवघड जाते. अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्कुरम. खरं तर आजही आपल्या सर्वांना पडलेला हा प्रश्न आहे. मन हे अतिशय चंचल आहे, त्याला ताब्यात कसं ठेवायचं? भगवंतांनी याचं उत्तर देताना अभ्यास आणि वैराग्य याने चंचल मन ताब्यात ठेवता येईल असे सांगितले आहे. यासाठी नामस्मरण, ध्यान यासारख्या साधना सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे विषयांमधील आसक्ती कमी करणे महत्त्वाचे आहे. उपनिषदांमधील, भगवद्गीतेमधील वचने आणि आधुनिक मार्शमॅलो चाचणी हेच सांगते की यशस्वी जीवनासाठी मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.